आज मराठी विषयामध्ये भाषा आणि कौशल्य या पुस्तकामधून आपण तिसरा आणि चौथा पाठाची स्वाध्यायकृती अभ्यासत आहोत. प्रगत भाषिक कौशल्य आणि जाहिरात लेखन ह्या दोन लेसनची किंवा पाठाची आपण स्वाध्यायकृती अभ्यासत आहोत. मागील भागामध्ये आपण भाषांतर म्हणजे काय, भाषांतराचे प्रकार, भाषांतराचे व्यवहारानुसार पडणारे प्रकार आपण अभ्यासले. आज आपण बदलत्या काळानुसार भाषांतराचे प्रकार बघणार आहोत. आता बदलत्या काळानुसार भाषांतराचे दोन प्रकार पडतात: मौखिक भाषांतर आणि संगणकीय भाषांतर. दुभाषी भाषांतर, शीघ्र भाषांतर, साक्षात भाषांतर तर अशा विविध नावाने मौखिक भाषांतर ओळखले जाते. भाषा आपल्याला समजते व आपली भाषा त्यांना समजत नाही, अशा वेळी त्या व्यक्तींशी संबंध आला तर दुभाषेची सहाय्यता घ्यावी लागते. विविध देशांशी संपर्क येणारी शासकीय, निमशासकीय कार्यालये, औद्योगिक कंपन्या, पर्यटन क्षेत्र अशा विविध ठिकाणी दुभाषणाची गरज भासते. असे भाषांतर ताबडतोब करावे लागते, त्यामुळे ते बहुतेक मौखिक भाषांतर असते. दोन आहे संगणकीय भाषांतर. संगणकीय भाषांतर हा आजच्या काळातील आधुनिक प्रकार आहे. मात्र या भाषांतराचे तंत्र अद्याप पूर्ण विकसित झालेले नाही. द्विभाषिक अथवा बहुभाषिक शब्दकोश, विविध व्याकरणे अशा उपयोग संगणकीय भाषांतरामध्ये सुरू झालेला आहे. मानवी भाषेचे विश्लेषण करणे, त्यांचे कोश तयार करणे, लिपी तयार करणे, त्यांचे भाषांतर करणे यासाठी संगणकाचा प्रभावी वापर करता येईल. याचा अभ्यासकांनी सुरू केलेला आहे. समानार्थी, अनेकार्थी तसेच इतर अर्थसंबंध यांचा अभ्यासही संगणकाच्या सहाय्याने सुरू आहे. मूलनिष्ठ व लक्ष्यनिष्ठ या दोन्ही भाषांतर प्रकाराचा विचार करता मूलनिष्ठ भाषांतरापेक्षा लक्ष्यनिष्ठ भाषांतर हा प्रकार अधिक व्यापक आहे. नवी परिभाषा घडविणे व ती रूढ करणे ही क्षमता लक्ष्यनिष्ठ भाषांतरामध्ये आहे. मात्र असे भाषांतर करताना परिभाषा कशी घडवावी, तिच्या सुलभता कशी असेल, समाज मान्यता, विद्यापीठ तसेच मराठी वैचारिक पातळीवर तिचे स्वरूप कसे ठेवावे याची समज भाषांतर काळाजवळ असायला पाहिजे. केवळ एखादे पुस्तक वाचून भाषांतर करणे योग्य नाही. त्या क्षेत्रांशी जाणीवपूर्वक इतर पुस्तकांच्या आधारे परिचय करून घेणे हे अतिशय महत्त्वाचे असते. पुढे त्यांनी दिलेलं आहे प्रश्न 6वा, जाहिरातींची संकल्पना स्पष्ट करून जाहिरातींचे स्वरूप स्पष्ट करा. तर आता आपण जाहिरातीचा जो पाठ आहे जाहिरात लेखन याची स्वाध्यायकृती अभ्यासत आहोत. सर्वप्रथम आपण त्याचे प्रास्ताविक बघूया. आजचे युग हे जाहिरातीचे युग आहे. आजच्या जीवनात प्रत्येक मनुष्य प्राण्यांच्या जाहिरातीशी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत संबंध येत असतो. मानवाला लागणाऱ्या जवळजवळ सर्व वस्तूंची ओळख ही जाहिरातीतून झालेली दिसते. म्हणून सर्वसामान्य माणूस सुद्धा या ना त्या प्रकारे जाहिरातींशी परिचित व निगडीत झालेला आहे. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत विविध वस्तूंच्या आणि सेवांचे संदेश जाहिरातींच्या विविध माध्यमांद्वारे आपल्या मनावर आघात करीत असतात. यासाठी दूरदर्शन, रेडिओ, वृत्तपत्रे, मासिके, पोस्टर्स, फलक, बॅनर्स, भ्रमणध्वनी यासारख्या अनेक माध्यमांचा उपयोग जाहिरातींसाठी केला जातो. अर्थात आपण आपले जीवन कसे जगावे, कोणत्या वस्तू, सेवा वापराव्यात, कोणत्या वस्तू हाताळाव्यात इत्यादी बाबत आपण जाहिराती मार्गदर्शन करत असतात आणि वेगवेगळे संदेश देत असतात. अर्थ. जाहिरात म्हणजे ॲडव्हर्टायझिंग हा मूळ लॅटिन वर्टो या शब्दापासून तयार झालेला आहे. ॲड म्हणजे कडे व वर्टो म्हणजे वळणे, कडे वळणे असा अर्थ होतो. पूर्वीच्या काळी लावण्यात येत असलेले फलक व आजच्या जाहिरातींचे फलक यांचा उद्देश एकच असतो. फलक वाचून लोकांचे लक्ष आकर्षण करण्याचे उद्देशाने जाहिरातीचा जन्म झाला.
जाहिरात कला अगदी प्राचीन काळापासून अस्तित्वात आहे, मात्र त्यामुळे ती आजच्या सारखी नावारूपास आलेली नव्हती. दरम्यानच्या काळात छापण्याचा शोध लागला, नवनवीन माध्यमं आली आणि जाहिरात क्षेत्राची झपाट्याने प्रगती झाली. आज मात्र माहिती पुरविण्याबरोबरच आपण आपला माल विकत घेण्यास ग्राहकाची प्रवृत्त करणे आणि नवनवीन बाजारपेठा निर्माण करणे हा जाहिरातीचा प्रमुख हेतू आहे. तर त्याची व्याख्या तयार होते. जाहिरात हा शब्द नेमका याचा अर्थ काय आहे अथवा याची व्याख्या करणे कठीण आहे, कारण जाहिरातीचे स्वरूप एकसारखे बदलत राहते. बदलत्या काळात आणि परिस्थितीनुसार तिच्या स्वरूपात वापरण्याच्या पद्धती बदल घडून आलेला आहे. तरीही जाहिरातींच्या काही व्याख्या आपण पाहूया. प्रा बॉर्डन यांनी जाहिरातीची व्याख्या त्यांच्या भाषेत केलेली आहे. लोकांना माहिती होण्यासाठी त्यांच्यात ऋणप्रेरणा निर्माण होण्यासाठी केलेले तोंडी किंवा लेखी विधान म्हणजे जाहिरात. श्री स्टार्स यांचं आहे, जाहिरात म्हणजे विक्रीसाठी केलेला लिखित प्रयत्न. याचा अर्थ लोकांना वस्तुनिष्ठ छापील माहिती देऊन ती वस्तू विकत घेण्याचा प्रवृत्त करणे म्हणजे जाहिरात. परंतु या व्याख्येत आकाशवाणी व दूरदर्शन यांचा विचार केलेला नसल्याने ही व्याख्याच अपूर्ण वाटते. क आहे जाहिरातीचे स्वरूप. जाहिरातीचे स्वरूप पुढील प्रमाणे दिलेले आहे. 1. संदेश वाहनांचे मार्ग. उत्पादक कोणत्या न कोणत्या मार्गाने किंवा वस्तूची निर्मिती करत असतो. निर्माण केलेल्या मालाची विक्री करण्यासाठी आपण आपला माल निर्माण केलेला आहे. त्याची खासियत काय आहे, इतर मालांपेक्षा आपला माल गुणवत्तेच्या दृष्टीने चांगला कसा आहे, हे लोकांना पटवून दिलेले जाते. उत्पादित मालांचे राष्ट्रव्यापी तर जागतिक बाजारपेठ असते. आपल्या मालाची संपूर्ण राष्ट्रात माहिती पुरवण्याचे एकमेव साधन त्याची जाहिरात करणे. ही जाहिरात रेडिओ, दूरदर्शन इत्यादी माध्यमातून आपल्या मालाचा संदेश काही क्षणातच लाखो ग्राहकांपर्यंत नेऊन पोहोचविता येणे शक्य होते. 2 आहे जाहिरात मालाला मागणी निर्माण करणे. जाहिरात ही केवळ उत्पादनाच्या वस्तू आणि सेवांची माहिती ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याचे काम करत आहे असे नाही, तर ग्राहकांच्या क्रय प्रेरणांना आव्हान करून त्यांना वस्तू खरेदी करण्याची कृती करायला लावते. याचाच अर्थ असा की केवळ वस्तूंची माहिती पुरवली म्हणजे जाहिरातीचे काम संपले असे नव्हे, तर वस्तू खरेदीसाठी ग्राहकांचे मन वळविण्याचे, अगर वस्तूंबद्दल त्यांचे मन प्रभावित करण्याचे ही कार्य जाहिरात करत असते. 3 आहे जाहिरातीमुळे विपणन वृद्धी वाढते. प्रत्येक उत्पादकांची काही विपणन उद्दिष्टे असतात. ही उद्दिष्ट विपणन विभागामध्ये नियोजन करून साध्य करण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे किंवा त्यासाठी अनेक मार्गांचा अवलंब करण्यात येत असतो. कोणत्याही उत्पादन कंपनीची विपणन वृद्धी ही वस्तू, तिची किंमत, दर्जा, जागा आणि जाहिरात या 5 गोष्टींवर अवलंबून असते. याचा अर्थ विपणन वृद्धी होण्यासाठी योग्य वस्तूंची योग्य भागांसाठी निवड केलेली जाते. संबंधित वस्तूची मोठ्या प्रमाणात जाहिरात केली जाते. जाहिरातीच्या महत्त्वासंबंधी बोलताना अमेरिकन तज्ज्ञ श्री एडवर्ड फिलने म्हणतात की कोणत्याही व्यवसायात यशस्वी होण्यासाठी मोठ्या प्रमाणात जाहिरात केलीच पाहिजे. जाहिरात हा विपणन वृद्धी करण्याचा एक अतिशय महत्त्वाचा मार्ग आहे. नवीन उत्पादित वस्तू जाहिरातींच्या मार्गानेच लोकप्रिय करता येतात. या गोष्टींचा विपणन पद्धतीवर फार मोठ्या प्रमाणात परिणाम होत असतो. मध्यस्थ म्हणून भूमिका. जाहिरात ही मुख्य उत्पादक आणि अंतिम ग्राहक यांचा मध्यस्थ असून भूमिका बजावत असते. ग्राहकांच्या गरजा उत्पादकांच्या वैशिष्ट्यपूर्ण वस्तूंनी कशा भागविल्या जाऊ शकतात
हे सांगण्याचे काम जाहिरात करत असते. 5 आहे ग्राहकांपर्यंत त्वरित जाण्याचा मार्ग. बाजारपेठेतील लाखो संभाव्य ग्राहकांकडे त्वरित आणि कार्यक्षमतेपणे जाण्याचा मार्ग म्हणजे जाहिरात होय. जाहिराती अभावी लाखो संभाव्य ग्राहकांना भेटणे, त्यांना आपल्या मालाची माहिती करून देणे जवळजवळ अशक्य आहे. आज रेडिओ, दूरदर्शन इत्यादी आधुनिक साधनांमुळे देशातील जवळजवळ 60 ते 70% लोकांना एका क्षणामध्ये आपल्या मालाची माहिती देऊन एका आठवड्यातच तो माल लोकप्रिय करता येतो. म्हणून जेव्हा लाखो ग्राहकांना त्वरित आणि कार्यक्षमतेपणे आपल्या मालाची माहिती करून द्यावयाची असते, तेव्हा जाहिरातीशिवाय पर्याय त्यांना नसतो. 6 आहे आर्थिक वाढीस हातभार. कोणत्याही देशात आर्थिक विकास हा ग्राहकांच्या गरजांचा विस्तार आणि औद्योगिक विकास यावर अवलंबून असतो. नवनवीन उत्पादनाची ग्राहकांना ओळख करून देणे, त्यांच्या त्या वस्तूविषयीचा गरजा वाढत आहेत की नाही ते बघणे. जोपर्यंत एखादी वस्तू आपल्या उपयोगाची आहे हे ग्राहकांना समजत नाही, तोपर्यंत त्या वस्तूंची गरज त्यांना वाटत नाही. ग्राहकांना नवीन वस्तूंची माहिती देऊन त्यानुसार त्यांच्यामध्ये त्या गरजा निर्माण करणे, हे एक महत्त्वाचे काम जाहिरात लेखन करत असते. त्यामध्ये ग्राहकांना नवीन वस्तूंची गरज निर्माण होणे आणि त्या उत्पादन करण्यासाठी नवीन औद्योगिक वस्तूंची आवश्यकता भासणे, त्यानुसार नवीन उद्योगधंदे सुरू होणे, यातूनच अधिक विकास होत असतो. यातूनच त्याचा एक आर्थिक प्रमाणात विकास होतो. हे सर्व जाहिरातींमुळेच घडून येत असते. 7 आहे जाहिरातींच्या माध्यमांना अर्थपुरवठा. वर्तमानपत्रे, मासिके, दूरदर्शन, आकाशवाणी केंद्र इत्यादी जाहिरातींच्या माध्यमांना जाहिरातीपासून फार मोठे उत्पादन मिळत असते. जाहिरात हा माध्यमांचा एक आर्थिक स्रोतच असतो. समारोप आहे थोडक्यात विपणन व्यवस्था, प्रसिद्धी, नावलौकिक, रोजगार, मान्यवर नेते, कलावंत, विविध औषध, शैक्षणिक साहित्य, धार्मिक सण उत्सव, खेळ, क्रीडा, स्पर्धा, महोत्सव, प्रदर्शन, सभा संमेलने इत्यादी सेवांच्या सुविधा, वाढदिवस, निधनवार्ता, लग्नविधी, वधूवर संशोधन, ज्योतिष या सर्व बाबींची जाहिरात करून लोकांचा योग्य तो प्रतिसाद विविध माध्यमांच्या द्वारे मिळवला जातो. अशा प्रकारे जाहिरात ही अतिशय महत्त्वाची आहे. तर आज आपण जाहिरात म्हणजे काय आणि जाहिरातींचे विविध प्रकार बघितले, जाहिरातीची संकल्पना स्पष्ट करून दिली. त्यामध्ये प्रा बॉर्डन, श्री स्टार्स यांची जाहिरात म्हणजे काय याची व्याख्या समजून घेतली. जाहिरातीचे स्वरूप बघितलेले आहे, त्याची महत्त्वाची भूमिका आपण अभ्यासलेली आहे. तर आज जी काही माहिती आपण जाहिरातीबद्दल घेतलेली आहे ती तुम्ही घरी व्यवस्थित वाचायची आहे, समजून घ्यायची आहे आणि जी माहिती तुम्हाला समजलेली आहे ती तुमच्या मराठीच्या वहीमध्ये लिहायची आहे. इथून पुढचा जो 7वा प्रश्न आहे, दृकश्राव्य माध्यमांसाठी जाहिरातींचे लेखन कसे करावे किंवा दृकश्राव्य माध्यमांसाठी जाहिरातीचे लेखन करताना कोणत्या घटकाचा विचार करावा हे आपण पुढील भागात अभ्यासणार आहोत. धन्यवाद.